नमस्कार सर्वांना, मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरतीची अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वनरक्षकचे जे ग्राउंड आहे कोल्हापूरचं ते ग्राउंडची माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे. त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कोल्हापूर वनरक्षकचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर कसं यायचं, कुठे यायचं आणि त्याचबरोबर तुम्ही यांचा अनेक मेसेज आलेले आहेत मला की सर त्या ठिकाणी राहण्याची सोय कुठे आहे, सर स्टार्टिंग पॉईंट कुठून चालू होणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांचं फिजिकल होत असताना सकाळचं 5:30चं टायमिंग दिलेलं आहे, ते शेड्यूल वाईज कसं होईल आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय काय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठे यायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला राहण्याची सोय कशी असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला समजा आता नाशिकमधून काल एक विद्यार्थी आला होता, त्याच्यानंतर अमरावतीपासून एक विद्यार्थी आला होता. ते बोलले होते आम्ही इथं राहिलो. सगळी मी चौकशी केलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुमची राहण्याची सोय जी आहे ती तुम्हाला स्वतःच करावी लागणार आहे त्या ठिकाणी. आता सुरुवातीला मी एक सांगतो मित्रांनो, जर समजा तुम्ही कोल्हापूरला येणार असाल, कोल्हापूर वनरक्षक फिजिकलला येणार असाल तर त्या ठिकाणी डायरेक्ट जर तुम्ही कोल्हापूरला कागल एक शहर आहे, कागलच्या बसमध्ये तुम्हाला जर बस भेटली किंवा नॅशनल हायवे जर बेंगलोरला जाणारी जर कुठली असेल, बेळगाव जाणाऱ्या गाड्या असतील त्या गाडीमध्ये जर तुम्ही बसला, बेळगाव असेल किंवा शंकेश्वर असेल किंवा निप्पाणी असेल किंवा कागल असेल किंवा बेंगलोर असेल, या ठिकाणी ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत मित्रांनो त्या गाड्या त्या ठिकाणी लक्ष्मी टेकडीवरून जात असतात. नॅशनल हायवे जो आहे NH4 त्या नॅशनल हायवेवरून त्या गाड्या जात असतात. त्यामुळं त्या गाडीत जर बसला आणि तुम्ही सांगितला कोल्हापूरच्या पुढं लक्ष्मी टेकडीवर आम्हाला थांबायचं तर मित्रांनो त्या ठिकाणी लक्ष्मी टेकडीवर सगळ्या बसेस थांबत असतात. जर समजा तुम्ही कोल्हापुरात येऊन जर तुम्हाला फिजिकलच्या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला बायपास तुम्हाला कोल्हापूर बस स्टँड बसून तुम्हाला 15-15 मिनिटाला 20-20 मिनिटाला त्या ठिकाणी लक्ष्मी टेकडीकडे येणाऱ्या गाड्या आहेत त्या तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर लक्ष्मी टेकडीपाशी आल्यानंतर तुम्हाला राहण्याची सोय मित्रांनो तिथून लक्ष्मी टेकडीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो त्या ठिकाणी कागल एक शहर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन राहू शकता. त्याचबरोबर लक्ष्मी टेकडीच्या खालती जर तुम्ही आलात तर तिथून तुमच्या डाव्या साईडला आत एक रोड गेलेला आहे, त्या ठिकाणी खूप अशी लॉज आहेत. त्या ठिकाणी त्या लॉजमध्ये जर तुम्ही जाऊन राहिला तर त्या ठिकाणी 500-600 मीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी लॉजेस आहेत. त्या लॉजचे नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की त्या ठिकाणी मी जे गेलो होतो ते वातावरण जर त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी जर महिला जर येणार कोण जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येत असताना एक पुरुष किंवा तुमच्या घरचे कोणीतरी सोबत आणा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भीती वाटणार नाही. आणि त्याचबरोबर दुसरा एक पत्ता आहे रेमंड चौक, म्हणजे त्या ठिकाणी डायमंड चौक जरी म्हटला तर तुम्हाला त्या ठिकाणी डायमंड चौक तिथून म्हणजे आपलं ह्याच्यापासून लक्ष्मी टेकडीपासून डायमंड चौक हा 3.5 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी पण खूप असे लॉज आहेत जे तुम्हाला 500-600 रुपये पर डे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला लईच जवळ जर राहायचं असेल तर लक्ष्मी टेकडीच्या पायथ्याशीच म्हणजेच त्या ठिकाणी 1-2 लॉज आहेत, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. त्या ठिकाणी 700 ते 800 रुपये रेट आहे मित्रांनो. आणि तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल जे होणार आहे महिलांचं, समजा आता फिजिकल 3 किलोमीटर महिलांचं फिजिकल जे आहे ते फिजिकल त्या ठिकाणी होत असताना 5-5:30चा टायमिंग दिला असेल तर पहिला दिवस जो असणार आहे 1 नंबर ते 600 नंबर याच्यामध्ये तुमचं 7चं बॅच असणार आहे. 601 ते 1200 हा बॅच आहे 8चा आणि 1201 ते 1800 हा आहे 9चा बॅच असणार आहे. आणि 1801 ते 2400 हा तुमचा 10चा बॅच असणार आहे. त्याच्यानंतर जो 1800चा बॅच आहे पुढचा अशी 600-600ची बॅच असणार आहेत. आणि त्या ठिकाणी 3-3 ते 4-4 मिनिटाला नंतर तुम्हाला महिलांचं समजा 3 मिनिटाला सोडतील असं मला वाटते, कारण त्या ठिकाणी 5:30 ते 6, 6:30 किंवा 7 मध्ये जर पूर्वी टर्निंग पॉईंट करत असेल तर त्या ठिकाणी 5-5 मिनिटाचा गॅप सोडून तुम्हाला त्या ठिकाणी 100 पोरं सोडतील, मुली सोडतील. त्याचबरोबर पुरुषांचं जे फिजिकल आहे, पुरुष उमेदवारचे फिजिकल आहे ते फिजिकल ते देण्यासाठी असंच 5-5 ते 4-4 मिनिटाला सोडतील. त्यामुळं त्या ठिकाणी राहण्याची सोय बरोबर त्याचबरोबर येण्याची जो रूट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करा, कारण की येणारे आता पुढील पोलीस भरती 100% पोलीस भरतीची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनल नवीन असाल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 1600 मीटरची तयारी कशी असेल, त्याचबरोबर तुमचं गोळाफेक 100 मीटर ह्याची सगळी मी तयारी कशी करतोय आणि तुम्ही कशी तयारी करायची ही सगळी माहिती तुम्हाला मी माझ्या चॅनलवर देईन. माझा हा व्हिडिओ 100% तुम्ही लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.